नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं चालू घडामोडीवाला या YouTube चॅनलमध्ये. मित्रांनो, आज दिनांक 31 ऑक्टोबर. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही अद्यापर्यंत आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि मोफत PDF आणि क्विजसाठी चालू घडामोडीवाला टेलिग्राम चॅनल जॉईन करा, ज्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि सोबतच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटलाही फॉलो करून घ्या. आपण दररोज सकाळी 6 वाजता चालू घडामोडीचे प्रश्नोत्तर घेत असतो. तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. सी अशा पद्धतीने ते कन्फ्यूज करू शकतात. बघा, डी गुकेश आणि दिव्या देशमुख यांनी युरोपियन चेस क्लब कप मध्ये वैयक्तिक सुवर्ण पदक जिंकली. गुकेशने सुपर चेस संघाकडून टॉप बोर्ड मध्ये तर दिव्याने मॉन्टे कार्लो क्लब कडून बोर्ड 2 श्रेणीमध्ये सुवर्ण पदक जिंकले. आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. पोसायडन या अणुबॉम्बयुक्त टॉर्पिडोची यशस्वी चाचणी कोणत्या देशाने केली? तर ही केली ऑप्शन डी, रशिया या देशाने. बघा, हे नेमकं काय आहे, तर रशियाने पोसायडन अणुबॉम्बयुक्त टॉर्पिडोची यशस्वी चाचणी केली. हे टॉर्पिडो समुद्रात रेडिओ ऍक्टिव्ह लाटा निर्माण करते, ज्यामुळे समुद्र किनाऱ्यावरील शहरे राहण्यायोग्य राहत नाही. हे पाण्याखालून सोडले जाते. ठीक आहे. मग काय म्हणतात, आर्टिफिशियल म्हणजे मानवनिर्मित लाटा तयार केल्या जातात, जेणेकरून नैसर्गिक जे समुद्र किनारे आहेत त्याच्याही पलीकडे ते पाणी जातं. त्यामुळे काठावरच्या शहरामध्ये लोक राहू शकत नाही. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 3. भारताचा एकमेव सक्रिय ज्वालामुखी कोणत्या बेटावर आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, बॅरन बेट. ठीक आहे. आता हा प्रश्न विचारण्याचं कारण पुढच्या प्रश्नामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 4 बघा, नुकताच कोणत्या भारतीय प्रवासी जहाजाने सक्रिय ज्वालामुखी असलेल्या बॅरन बेटापर्यंतचा आपला पहिला प्रवास यशस्वीरित्या पूर्ण केला? तर हे आहे सिंधू नावाचं प्रवासी जहाज. ठीक आहे. खूप महत्वाचं आहे. आणि आता याची हे बघूया, माहिती बघू. जहाजाचं नाव आहे सिंधू. प्रवास पोर्ट ब्लेअर म्हणजेच अंदमान निकोबार बेटे यांची जी राजधानी आहे तिथून बॅरन बेटापर्यंत आणि परत पोर्ट ब्लेअर पर्यंतचा प्रवास या सिंधू प्रवासी जहाजाने केलेला आहे. त्याचा उद्देश काय होता? भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी असलेल्या बॅरन बेटाचे दर्शन करणे, म्हणजे पर्यटनासाठी. ठीक आहे. तर बॅरन बेट अंदमान व निकोबार बेट समूहात आहे आणि पोर्ट ब्लेअर पासून अंदाजे 138 किलोमीटर ईशान्य दिशेला आहे, म्हणजे राजधानीपासून. ठीक आहे. त्याचं महत्व कशामुळे आहे? सिंधू जहाज हा पहिला मेडेन प्रवास असून भारतीय सागरी पर्यटनातील ऐतिहासिक पाऊल याला मानलं जातं. ठीक आहे. त्यामुळे हे महत्वाचं आहे. प्रश्न क्रमांक 3 आणि 4 याच्या संदर्भात आहे. ठीक आहे. 5वा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 5. नुकतेच चीनमध्ये बसवण्यात आलेल्या रवींद्रनाथ टागोर यांच्या कास्य मूर्तीचे शिल्पकार कोण आहेत? आणि हे आहेत इवॉन शिखून, ऑप्शन ए. ठीक आहे. या ठिकाणी ऑप्शन डी मध्ये सुद्धा सेम नाव आलेलं आहे, तर हरकत नाही. इवान शिखून. बघा, बीजिंग मधील भारतीय दूतावास परिसरात रवींद्रनाथ टागोर यांच्या कास्य मूर्तीचे अनावरण करण्यात आले आहे. ही मूर्ती चीनचे कलाकार इवान शिखून यांनी बनवली आहे आणि चीन मधील भारतीय राजदूत प्रदीप रावत यांच्या हस्ते या मूर्तीचे अनावरण करण्यात आले आहे. त्यामुळे हे पॉइंट पण यातून क्लिअर करून घ्या. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. भारताचा सर्वात जड संचार उपग्रह कोणता? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे CMS-03 म्हणजेच ऑप्शन बी. बघा, इस्रो देशातील सर्वात जड संचार उपग्रह CMS-03 प्रक्षेपित करणार आहे. याचा उद्देश काय आहे? तर भारत आणि त्याच्या महासागरीय प्रदेशांमध्ये उत्तम संचार सेवा पुरवणे. हा उपग्रह नागरी आणि रणनीतिक दोन्ही प्रकारच्या सेवांसाठी वापरला जाऊ शकतो. आणि याचं वजन किती आहे? तर याचं वजन आहे 4400 किलोग्रॅम. कधी प्रक्षेपित होणार आहे? 2 नोव्हेंबर 2025 ला. LVM-3M5 भारतीय हेवी लिफ्ट व्हेकल याद्वारे, म्हणजे या रॉकेटद्वारे हा उपग्रह प्रक्षेपित केला जाणार आहे आणि प्रक्षेपणाचं ठिकाण आहे सतीश धवन स्पेस सेंटर, श्रीहरिकोटा. ठीक आहे. लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 7 बघा, भारतातील पहिल्या महिला राफेल वैमानिक स्क्वाड्रन
ठीक आहे, या ठिकाणी थोडीशी प्रिंट मिस्टेक झाली. स्क्वाड्रन लीडर कोण आहेत? तर ह्या आहेत ऑप्शन सी, शिवानी सिंग. बघा ह्या चर्चेत काय आहे किंवा हा मुद्दा कशामुळे चर्चेत आला, तर ऑपरेशन सिंदूर वेळी शिवानी सिंग पाकिस्तानच्या कब्जात असल्याचा दावा करण्यात आला होता, जो नंतर भारत सरकारने खोडला. मात्र दिनांक 29 ऑक्टोबर 2025 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राफेल लढाऊ विमानातून 30 मिनिटं प्रवास केला. यानंतर राष्ट्रपती भवनाचे एक छायाचित्र प्रसिद्ध केले. यात राष्ट्रपती मुर्मू यांच्यासोबत शिवानी सिंह होत्या. ठीक आहे, त्याच्यामुळे या चर्चेत आल्या. तर इम्पॉर्टंट पॉइंट या ठिकाणी नोट करून घ्या. 2 लढाऊ विमानांमध्ये भरारी घेणाऱ्या मुर्मू या भारताच्या पहिल्या राष्ट्रपती ठरल्या आहे. ठीक आहे, हा मुद्दा नोट करून ठेवायचा. त्यांनी 2023 मध्ये सुखोई या विमानातही फेरी मारली. ठीक आहे, आणि आता दुसरी 2025 मध्ये परवा म्हणजे 29 ऑक्टोबरला राफेल मध्ये. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवायचं. चल पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 8. भारताला संयुक्त राष्ट्राचे म्हणजेच युनायटेड नेशनचे पूर्ण सदस्यत्व कधी मिळाले? तर हे मिळाले 30 ऑक्टोबर 1945 ला. म्हणजे काल याचा वर्धापन दिवस आपण साजरा केला. ठीक आहे, 1945 ला. आता बघा, भारताला संयुक्त राष्ट्राचे म्हणजेच युनायटेड नेशनचे पूर्ण सदस्यत्व 30 ऑक्टोबर 1945 रोजी मिळाले. ठीक आहे, 24 ऑक्टोबरला याची स्थापना झालेली आहे आणि 30 ला हे मिळालं. म्हणजे हे बघा पुढं एक आहे, भारत हा संयुक्त राष्ट्राचा संस्थापक सदस्यांपैकी एक देश आहे. युनायटेड नेशनची अधिकृत स्थापना 24 ऑक्टोबर 1945 रोजी झाली आणि काही दिवसांनी म्हणजे 6 दिवसांनी 30 ऑक्टोबर 1945 रोजी भारताने सदस्यत्वाची पुष्टी केली. ठीक आहे, म्हणजे 50 देशांनी एकत्र मिळून हे युनायटेड नेशनची स्थापना केली होती. त्यामध्ये भारत सुद्धा होता. ठीक आहे, तर काल याचा वर्धापन दिवस होता, त्यामुळे ही गोष्ट महत्वाची आहे. पुढचा प्रश्न घ्या. प्रश्न क्रमांक 9. तिसऱ्या आशियाई युवा तायक्वांदो स्पर्धेत भारतासाठी पहिले तायक्वांदो पदक कोणी जिंकले? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, धनश्री पवार. ठीक आहे, एक मार्शल आर्ट प्रकारातला हा क्रीडा प्रकार आहे तायक्वांदो. बघा, 3rd एशियन युथ गेम्स 2025, तिसरे आशियाई युथ गेम किंवा क्रीडा स्पर्धा 25 तायक्वांदो बहारीन मनामा देशातल्या बहारीन या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. ठीक आहे, असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की तिसरी आशियाई क्रीडा स्पर्धा 2025 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती? तर ती मनामा या देशामध्ये बहारीन या राजधानीच्या ठिकाणी. ठीक आहे, भारताच्या तायक्वांदो विभागाने यामध्ये सहभाग घेतला. तर टीमचे सदस्य आहेत धनश्री पवार, ग्रहलक्ष्मी पुलाराई पटम, हार्दिक अल्हाट आणि निहाल द्विवेदी. ठीक आहे, द्वेली. आणि आता भारतासाठी मिळालेले पदक, तर आतापर्यंत भारताला ब्रॉन्झ मेडल म्हणजे कांस्य पदक गेलेलं आहे आणि धनश्री पवारने हे भारतासाठी पहिले तायक्वांदो ब्रॉन्झ पदक जिंकले या स्पर्धेमध्ये. कोणत्या? तिसऱ्या आशियाई युथ गेम्स मध्ये. ठीक आहे, युवा तायक्वांदो स्पर्धेत. ठीक आहे, चला 10वा प्रश्न बघा. महिला वन डे विश्वचषक 2025 कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे? तर हा भारत आणि श्रीलंका या 2 देशांमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 11 बघा. महिला वन डे विश्वचषक 2025 मध्ये कोणत्या देशाच्या संघाने प्रथमच वन डे विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली आहे? आणि याचे उत्तर आहे ऑप्शन सी, दक्षिण आफ्रिका. तर दक्षिण आफ्रिका महिला संघ कधीच वर्ल्ड कप म्हणजे विश्वचषकामध्ये अंतिम फेरीत गेला नव्हता. ठीक आहे, त्यामुळे हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. तर बघा,
स्पर्धेचे नाव आहे 2025 ICC महिला वन डे विश्वचषक. होस्ट कोण करते, कोणते देश आहे यजमान, तर ते आहे भारत आणि श्रीलंका. आणि मुख्य ठिकाणे आहे भारतामध्ये गुवाहाटी, इंदोर, विशाखापट्टणम आणि नवी मुंबई या ठिकाणी हे सामने होत आहेत. तर श्रीलंकेमध्ये कोलंबो या ठिकाणी, म्हणजे अशा दोन ठिकाणी, दोन देशामध्ये हे महिला वन डे विश्वचषक होत आहे आणि हे सध्या चालू आहे. 30 सप्टेंबर 2025 ला हे सुरू झालं. कालच याला 1 महिना पूर्ण झाला आणि आता हे 2 दिवस अजून चालेल. ठीक आहे, म्हणजे 1 आणि 2 नोव्हेंबर पर्यंत. ठीक आहे, यामध्ये सहभागी देश आहेत 8. चला, प्रश्न क्रमांक 12. राष्ट्रीय एकता दिवस कधी साजरा केला जातो, तर हा साजरा केला जातो आज 31 ऑक्टोबरला. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. ऑप्शन ए असं याचं उत्तर आहे. बघा, सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस आहे आणि त्याच्याबद्दल आपण माहिती बघू. 31 ऑक्टोबर 1875 ला सरदार पटेल यांचा जन्म झाला नडियाद, गुजरात या ठिकाणी. तर त्यांचा मृत्यू 15 डिसेंबर 1950 ला झाला. त्यांना भारतरत्न 1991 मध्ये म्हणजे मरणोत्तर मिळाला. त्यांचं शिक्षण वकिली त्यांनी केलेलं होतं. बार असोसिएशन इंग्लंडमध्ये अभ्यास न करता ते भारतातच वकील झाले. त्यांची राजकीय कार्य आहे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महत्वाचे नेतृत्व, काँग्रेसचे वरिष्ठ नेते, महात्मा गांधींचे जवळचे सहयोगी, भारताच्या रियासतांचे एकत्रीकरण केले, अखंड भारताची निर्मिती करण्याचं श्रेय सरदार वल्लभभाई पटेल यांना जातं. आणि भारताचे पहिले उपप्रधानमंत्री, पंतप्रधान हा शब्द ऍक्च्युली याच्यामध्ये नाहीच आहे, प्रधानमंत्री म्हणतो आणि उपप्रधानमंत्री आपण म्हणू शकतो. आणि भारताचे पहिले गृहमंत्री 1947 ते 1950. ठीक आहे, त्यांच्याबद्दलची महत्वाची आणखी माहिती, त्यांना लोह पुरुष किंवा भारताचे लोह पुरुष असं म्हणतात. आयर्न मॅन ऑफ इंडिया म्हणूनही ते ओळखले जातात. ठीक आहे, तर प्रशासनिक क्षमता आणि नेतृत्वामुळे भारताच्या एकतेसाठी निर्णायक भूमिका त्यांनी बजावलेली. आता लोह पुरुष म्हणजे ते काय लोखंडाचे होते का? नाही, ते एकदम कणखर आणि मजबूत होते मनानं आणि सगळ्या गोष्टीनं. ठीक आहे, त्याच्यामुळे त्यांना लोह पुरुष म्हटलं जायचं. बघा, आणि त्यांच्या आपण जो प्रश्न बघितला, काय होता प्रश्न? प्रश्न क्रमांक राष्ट्रीय एकता दिवस कधी साजरा केला जातो, तर राष्ट्रीय एकता दिवस हा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो. ठीक आहे, बघा आता आज आणखी 2 महत्वाचे दिनविशेष आहे. त्यापैकी एक आहे जागतिक बचत दिन. ठीक आहे, 31 ऑक्टोबरला वर्ल्ड सेव्हिंग डे. तर याचा उद्देश आहे लोकांना बचत करण्याची सवय लावणे आणि आर्थिक शिस्तीबद्दल जनजागृती करणे. याचा इतिहास 1924 मध्ये इटलीत हे सुरू झालं, नंतर जागतिक पातळीवर प्रसारित झालं. संदेश: भविष्य सुरक्षित करण्यासाठी आणि आर्थिक स्थैर्य टिकवण्यासाठी नियमित बचत महत्वाची आहे. ठीक आहे, तर हा खूप महत्वाचा आहे, हे सगळ्यांनी पाळलंच पाहिजे. आणि दुसरा दिवस आहे आज 31 ऑक्टोबरला जागतिक शहर दिन, वर्ल्ड सिटीज डे. चा उद्देश आहे शाश्वत शहरीकरण आणि शहरांच्या विकासाचे महत्व जागरूक करणे. ठीक आहे, संस्थापक आहे संयुक्त राष्ट्र म्हणजे युनायटेड नेशन्स. थीम आहे शहरांचे नियोजन, स्मार्ट शहर विकास, पर्यावरण पूरक आणि सामाजिक दृष्ट्या समावेशक शहरे तयार करणे. खूप लंबी लचकीची थीम आहे, पण लक्षात ठेवावं लागते, पेपरला विचारली जाते. महत्व आहे वाढत्या लोकसंख्येमुळे शहरांचे नियोजन आणि संसाधनांचा योग्य वापर सुनिश्चित करणे. ठीक आहे, त्यासाठी हा दिवस महत्वाचा आहे. चला, पुढचा प्रश्न बघूया. भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरमला नुकतेच किती वर्ष पूर्ण झाले, आणि याला 150 वर्ष पूर्ण झालेले आहेत. ऑप्शन सी असं याचं उत्तर आहे. ठीक आहे, बघा, वंदे मातरम राष्ट्रीय गीत आहे, त्याचे लेखक आहे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. ठीक आहे, बरेच लोक रवींद्रनाथ टागोर यांनाच ते समजतात, तर त्यामुळे हा पॉइंट नोट करून घ्या. हे साधारण 1875 मध्ये लिहिले गेलेलं आहे आणि हे प्रथम प्रकाशित झालं आनंदमठ या कादंबरीत 1882 ला. ठीक आहे, आणि याचं प्रथम गायन कोणी केलं, तर ते रवींद्रनाथ टागोर यांनी केलं. त्याच्यामुळे बऱ्याच जणांना असं कन्फ्युजन होतं की हे
रवींद्रनाथ टागोर यांनीच लिहिलंय. तर रवींद्रनाथ टागोर यांनी राष्ट्रगीत लिहिलेलं आहे जन गण मन. ठीक आहे. रवींद्रनाथ टागोर यांनी 1896 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात हे त्याचं गायन केलं होतं आणि याला 1950 मध्ये राष्ट्रीय गीत म्हणून मान्यता मिळाली आणि 2025 मध्ये 150 वर्ष पूर्ण झाले. ठीक आहे. भारत सरकारचा निर्णय, तर केंद्राने या 150व्या वर्षाच्या अनुषंगाने देशव्यापी उत्सव घोषित केला आहे आणि महाराष्ट्र सरकारने सर्व शाळांमध्ये 31 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर 2025 या कालावधीत हे गीत संपूर्ण आवृत्तीने गायले जावे अशी सूचना दिली आहे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघा. दक्षता जागरूक सप्ताह 2025 ची थीम काय आहे? आणि याची थीम आहे ऑप्शन सी, दक्षता आपली सामायिक जबाबदारी. ठीक आहे. तर दक्षता जागरूकता सप्ताह 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर म्हणजे सध्या चालू आहे या कालावधीत दक्षता जागरूकता सप्ताह राबविण्यात येत आहे. ठीक आहे. आता बघा प्रश्न क्रमांक 15. देशातील सर्वात मोठे बर्न उपचार केंद्र कोणी स्थापन केले? आणि हे स्थापन केले ऑप्शन बी, डॉक्टर माथांगी रामकृष्णन. आता हा प्रश्न विचारण्याचं कारण डॉक्टर माथांगी रामकृष्णन यांचे वयाच्या 91व्या वर्षी नुकतेच निधन झाले आणि त्यांनी देशातील सर्वात मोठे बर्न उपचार केंद्र स्थापन केले आहे. ठीक आहे. निधन झालेल्या प्रसिद्ध व्यक्तींच्या संदर्भात प्रश्न विचारले जातात करंट अफेअर मध्ये, तर हे लक्षात ठेवायचं. तर मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चालू घडामोडीवाला हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. त्यामध्ये तुम्हाला मोफत PDF आणि क्विज स्वरूपात प्रश्न मिळणार आहे आणि सोबतच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. भेटूया उद्याच्या व्हिडिओत. थँक्यू सो मच.